गोरक्षजालन्धर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। हे सरस्वती देवी, तुझ्या कृपेने आता आपण या नवश्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 24व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। 23व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं सोन्याचा डोंगर, प्रत्यक्ष कुबेर नाथांचं चर्चा। नाथ म्हणाले कुबेरांना की हा डोंगरच तुम्ही घ्या। कुबेर म्हणाले मीच तुम्हाला अजून आणून देतो इथे। काय म्हणजे, पण आपल्याला मात्र ज्ञानरूपी सोनं नक्कीच मिळालेलं असेल। योग, ज्ञान, तप, जप या सगळ्यांचा उपयोग, सगळ्यांचा आपल्या भवकल्याणासाठी, आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांचा नाश व्हावा यासाठी आपण करतो आहोत। आणि हे ज्ञानरूपी सोनं मात्र आपल्याला गवसलेलं आहे नाथांच्या आशीर्वादानं। गोरक्षजालेंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। तर आपण आता 24व्या अध्यायाला आता प्रारंभ करत आहोत। आणि 24व्या अध्यायाचं फळ आहे की लहान मुलं जी आहेत त्यांची बुद्धी अतिशय चांगली होऊन, त्यांचे अतिशय चांगली संतती पुढे निपजून, त्यांच्या बालहत्येचा दोष नष्ट होऊन संपूर्ण लहान मुलांना सर्व प्रकारची सुख त्या ठिकाणी मिळतात। लहान मुलांच्या हातामध्ये आता संपूर्ण विश्वाची फार मोठी धुरा लहान मुलांच्या हातामध्ये आहेत। तर ही लहान मुलं ज्ञानाने, तब्येतीने, संपूर्ण शक्तीने अतिशय उत्तम अशी निपजली तरच पुढची पिढी चांगली होईल। आणि पुढच्या पिढीच्या हातामध्ये संपूर्ण विश्वाची दोरी आहे, संपूर्ण विश्वाचा प्राण ही पुढची पिढी आहे। तर त्याचे आशीर्वाद सुद्धा नाथांनी आपल्याला दिलेले आहेत। नाथांच्या आशीर्वादाने आता आपण या 24व्या अध्यायाच्या वाचनाला प्रारंभ करीत आहोत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा मायाहरणा चक्रचाळका आदि पुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वाग्वटी भरतरी आख्यान वदविका तरी श्रोते ऐका वचन ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करिता गमन वातचक्री प्रेरुनी स्यंदन अस्ताचळा जातसे तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी तवती दारा मुख्य मंडनी मदनवाडी देखिली देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी वेधताची इंद्रियस्थानी येऊनी रेत झकटले झकटताची इंद्रिय रेत स्थान सोडूनी झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण द्विभाग झाले मही कारण येऊन या आदळले एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतिली या परी दुसरा भाग
तो कौलिक ऋषीच्या आश्रमाचा अंग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरुनी अंतरी निगता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवूनी महीवर बंद करीतसे सदनद्वार कडी टाळे देऊन या परी भरतरी ठेवली अंगणात तो आकाशातुनी रेत त्यात येऊन या अकस्मात भाग एक आदळला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी येऊनी पाहे भरतरीसी तो रेत व्यक्त देखिले रेत व्यक्त देखताची पात्र अंतःकरणी विचारी तो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी तरी यात द्रुमिल नारायण अवतार घेईल कलित पूर्ण 301 सहस्र दिन वर्षे लोटली कलीची बितकी वर्षे कलीची गेलिया द्रुमिल नारायण अवतरेल भरतरी या तरी आता भरतरी रक्षून या ठेवू आश्रमी तैसेची मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देशी भरतरी नेऊनी मंदराचळासी गुहाद्वारी ठेविली गुहाद्वारी ठेवूनी पात्र तो अदृश्य विचारे पवित्र तो कली लोटता 3 वर्ष सहस्र 103 वर्षे तो द्वारकाधीश अंशे करून भरतरीत संचरला द्रुमिल नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखित चालला विशेष पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुमक्षिकेने पात्रात मधूचे जाळे केले होते तयाचे संग्रहे व्यक्त बाळ वाढी लागता मधुबाळ नवमास लोटता गेला काळ परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र वंगले बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजगटपण त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळाला लोटते कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातले ते स्थान तरी पावताची पात्रासी झगडून भरतरी भंग पावली भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग पावले मग त्यात निर्मळपणी बाळ विरक्त मिरवो लागले स्वतेजात जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवतसे की स्थिराविला जैसे जीवन तळा बैसले गढूळपण ते बाळ भरतरी शुक्तिका रत्न विमुक्त झाले वेष्टना परी कडा कोसळला कडकडीत शब्द जाहले अति नेट तेणे करुनी मक्षिका अचाट भय पावुनी पळाल्या येरीकडे एकटे बाळ शब्दरुदनी करी कोल्हाळ तरे चरे कुरंग मेळे तया ठाई पातला तयात गरोदर कुरंगिणी चरत चाली तये स्थानी तो बाळ रुदन करिता दयनी निवांत तृणी पडलेसे तरी अपाटक तृण दैसे मिसे त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळपई प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिणी पुन्हा मागे पाहे परतोनी तो लीन बाळे देखिला माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढविला चित्ती मग जिव्हा लावणी तया प्रती चाटुनी घेतली असे
तरी तो खडतर पाणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवसनी झगडली स्तनाते परी हे बाळ नेणे पानाते स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस चहूकडे ठेवूनी चौपदास मग वत्से लोणी लावी कासेस मुख त्यांचे थानासी ऐसे लोटला काही एक दिवस तो ते रांगू लागले म्हैस मग ते मृगी लावणी थानास संगोपन करीतसे ऐसे करवनी स्तरपानी नित्य पाजी कुरंगिणी आपुले मुखीची जिव्हा लावणी करीक्षाळन शरीराशी पाडसे ठेवूनी तया स्थानी चरू जातसे विपिनी हरिणी घडोघडी येतसे परतोनी जाई परजोनी बाळा ते ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तया ते दोन मग हरिणामध्येच जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची परी त्या वनचरांचे मेळी विचारिता सावज भाषा सकळी स्पष्ट होनी त्या मंडळी त्या समान बोलत असे हस्ती वर्ग गायी म्हशी व्याघ्र जंबुक लांडके हरिण भयंकर शार्दूळ रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची सर्पकिडे मुंगी पाळी पक्षियांची बोली सकळी तैसेची कोकुनी उत्तर पावली देत असे सकळांसी ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे काननी जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे ऐसे 5 वर्षपर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरणी आली त्या मागे काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सहस्र पुरुष भाट मग त्या वाटी ती येती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभयतांचा एक नेम एक चित्ती वर्तती प्रवर्तती परी कैसे आलोटी शत्रुमित्र ऐक्यदृष्टी ती धन द्यातका मोहपोटी समानची वर्ततसे तन्याये पुरुष कांता प्रपंच राहाटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता त्या ठाई पातले पातले जरी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखीत देखिली की सहजासहज करावया गमन परिमही उतरला रोहिणी रमण की पावक तेज कांती वसन गुंडाळले वाटतसे ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे ऐसे स्त्रियेसे म्हणत असे ऐसी या अरण्यात असे बाळ सांडुनी गेली सुरस माता पिता कैची ती की सहज चाली चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातले पातले परी बाळ पहावन भय व्याप्त झाले मन मग मृग बोलिले आरंभळून पडू लागले मार्गाते ते पाहुनी जयसिंग भाटे धावुनी धरिली बाळकाची पाठ पाठी लागुनी धरुनी मनगट उभा केला बाळ तो उभा करूनी त्याते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते तुते भेटविन तव माते ते माता कोणती सांग परी ते कुरंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणीती परी ते हरिणी बाळ पाहून कासाविस झाले परमप्राण तरी मनुष्य भये करून निकट येऊ शकेना हरिणी आपुल्या ठाईच्या ठाई परम आरंभळे महिते देही येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळाते म्हणे वत्सा व्यर्थ का रडसी कोण माता पिता आहे दुरसी सोडूनी गेली अरण्यासी तरी भेटवू तुझा आता परी कुरंग भाषे करून ब्या ब्या करुनी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटत असे मग हस्तखुणेने पुसे त्याते परी खूणही ते नेणे परते मग जयसिंग म्हणे आपुले मनाते परम अज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे याते आपुल्या न्यावे वस्तीस याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू ऐसा विचार करून मानसी उचलून घेतला स्वस्कंधासी
परी ते आरंभळोनी हरिणोसी पाचारित अट्टहास्ये परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहित नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका परी त्या बाळकासी घेऊन जाता अति आरंभळे हरिणी चित्ता सव्य अपसव्य वेढा भवता घेऊनी हंबरडा मारित असे बाळावरी ठेवूनी दृष्टी धाव घेत असे पाठोपाठी ठाई ठाई मई तटी उभी राहुनी आरंभळे ऐसी हरणी आरंभळत दुरोनी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या म्हणे ही हरणी कवणे अर्थी हिंडता आहे कानना प्रती पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे व पिनीती ऐसी ए परी चित्ती भास भासुनी गमन करीत असे मार्गास गमन केला स्वग्रहास वस्तीस जाऊन पोहोचला मग ती वस्ती पाहुनी हरिणी विपिना गेले निराशपणी परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीची फेरी करून पुन्हा शिबिरा येत परतोन ऐसे करिता मास 3 लोटुनी गेले वस्तीसी परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता हरिणीसी विसर पडला तेची नेती बाळ विसर शनक पडला कुरंगापर मग भोजना पिनादिक सारासार कळो सविस्तर लागले बोली चाली शनैक प्रविष्ट झाले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागत असे असो ऐसिया परी अलोट ग्रामो ग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी स्नान करुनी भागीरथी तिरी बाळ घेऊनी गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातुनी बोलिला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की ऐसे ऐकुनी नमस्कारा करिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकिले मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणूनी तरी हा कोण आहे अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे जैसा दरिद्रिया माणूस घट सहज चालता आदळे वाट तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाजला मार्गे करुणी तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नाविण होता कष्टी ते सुरभी येऊनी कृपाहाटी थान आपुले ओपितसे तन्याय माते झाले निर्दैवा दैवे बाळ लाधले लाधले परी पुण्य पावले अवतार दिसतो हा हे पुण्य तरी वर्णू केवढे जयासाठी हा स्थूळवट दगड हर्षे पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणतसे तरी आता भरतरी नाम थोर पांचारू वाचे कारण ऐसे चित्ती कल्पना योजन पुन्हा शिबिरा पातले पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून आगे हा बाळ करिता नमन ध्या ध्वनी हे निघाले लिंगातून ती म्या ऐकली आपुल्या काने म्हणून म्हणतो अवतार हा तरी आता येथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारुनी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगून तो युवती
टाकुनी गेला फेरी प्रती परिश्रोते चित्ती कल्पना घेती शिवका बोलिला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला उमा रमण तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे भरतरी अवतार सघन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगून वर्तमान तियेसी भरतरी नाम आनंदेसी पाचारीत उभयता त्या उभयतांचे जठरा जठरी संतती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तयाते रेणुका नित्य वैसवनी अंकी चुंबन घेत असे लालन अंकी नाना पदार्थ मागितले की आणून देती उभयता आसन वसन भोजन पान देती करीती बहु लालन बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ती बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिसी नाच नाचुनी धावुनी कंठासी मिठी घाली मातेच्या मिठी घालिता रेणुका सती उचलुनी घेत अंगावरती चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ती हसुनी एकमेका म्हणती ईश्वर पातला आपणाप्रती उदरी नसता स्वतन संतती ईश्वरी निधली कृपेने निधली परी आक्षेप चित्तासी घेऊनी म्हणती या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असतील माहिते परिते शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ मग ते आपणापासून नेटे घेऊन जातील बाळाते ऐसी चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती आहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपामिती नसे याच्या ऐसे बाळ हे परम सगुण हे तो नेतील आम्हापासून ऐसे चिंतिती परिमन घोटाळत उभयतांचे मग ते उभयता विचार करती की यास सोडून क्षेत्राप्रती मही हिंडता कोणे क्षती गाठी पडेल दयांची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागुनी क्षेत्राकारण निर्वाहाते चालविती या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वांचा होनी राव मुलांचीच केल मुले सर्व काठीचे करुणी अश्व शाळा लाविला तयाने मंत्री परिचारक पायदळ जन स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलास दाखवून राजचिन्हे करीत असे तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली तरी असो राजचिन्ही खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहणोनी काष्ठशालिके पळती ते वाताकृती मुखे हो हो करुनी म्हणती हो हो म्हणून थापडती काष्ठशालिके अश्वाते ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र एकांत विपिनी खेळ खळीत सन्निध कोणी नसेची तरी ते काननच भाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते तो पायासी ठेच लागुनी महिते उलथोनी या पडिला मही कासाविस होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासुनी महिते दाविता झाला तत्क्षणी ते श्वेतवर्ण पाहुनी नयन अर्भके पळाली भये करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा मग हा आपुल्या लागुनी पाठी बक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मानुनी पोटी पळून गेली अर्भके जाऊन भागीरथी घाटावर करीत बैसली आहेत विचार म्हणती भरतरिया भूत थोर होऊन हिंडे ग्रामात मग गडे हो आपण गल्लीसी ऐसे खेळावे बक्षील आपणासी तरी आता आपुले ग्रामासी खेळ खेळू सदनात या परी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिलेले काननात मनुष्य कोणी नव्हते तेथे बक्षिले असले असते आपण असे ऐसे अर्भक घाटावर
करीत वैसले आहेत विचार, तो येरीकडे मूर्छा अपार, भरतरी ते वेधिली, पळी बडलासे उलथून, शरीर चुकले तेणे करून, ठाई ठाई भेदले पाषाण, रुधिर तेणे वाहतसे, ऐसे होता अवस्थेसी, मैत्रावरुणे पाहिले त्यासी, मग पुत्र मोह हृदयासी, परम कळवळा दाटला, मग महिष मित्रावरुणी, येता झाला स्नेहे करुनी, अति लगबगे बाळ उचलोनी, हृदया लागी कवळले, त्वरे आणुनी भागीरथी जीवन, तयासी करविले तोयपान, हृदया लागी आलिंगन, सावध केले बाळासी, आता पाहुनी स्वये कृपादृष्टी, मग दुःखलेशाची झाली फिटी, पाषाण घाव घसवटी, अदृश्यपणे मिरवले, मग तो बाळ सावधपणी, अंकी घेऊनी मिरवुनी, परमस्नेहे मुखावरुनी, वरद हस्ते कुरवाळी, या परी विप्राचा वेश धरुनी, तेथून चालिला मित्रावरुणी, भर्तरीचा धरुनी पाणी, सदना लागी आणि तसे, तो मार्गी येता घाबरे, पाहते झाले सर्व किशोर, पाहताची म्हणे भर्तरी थोर, भूत होऊन आला रे, ऐसे म्हणून आरडोनी, पळता ती आते भये करुनी, आपुलाले सदना जाऊनी, भये दडती संधीत, येरीकडे मैत्रावरुणी, सदनी आला त्यासी घेऊनी, माता रेणुकेसी पाचारुनी, म्हणे सांभाळी बाळा ते, मग ते चरणी ठेवूनी माथा, म्हणे महाराजा हे ताता, आपण कोण्या ग्रामी असता, परमस्नेहाळू आहा की, ते रेणुका प्रेमळ सती, पाहता विप्रदिव्य मूर्ती, सुवस्त्रासन टाकुनी निगुती, बैसविले त्यावरी, मग म्हणे बाळका करी कवटळून, आणिले तुम्ही मोहे करून, तरी सकळ संशय सोडून, नामाभिधान मद सांगा, येरी म्हणे वो सती ऐक, या बाळाचा मी असे जनक, म्हणून स्नेहाची दोंदिक, तरी तुझ पाशी मी आलो, तरी बाळ तुझ कारणे, काया वाचा केले अर्पण, परी तुही आता संशय टाकून, संगोपन करी याचे, ते ऐकून बोले कैसे, तुम्ही बाळकाचे जनक कैसे, येरी म्हणे वो अनायासे, कथा ऐक बाळाची, अगमे विप्रवेशे तुते, दिसत आहे परी मी दैवत, मित्रावरुणी नाम याते, मही लागे वदतात, मग मुळापासून तिथे कथन, भर्तरी पात्र व्यक्त जनन, हरणी स्तनीचे संगोपन, सकळ निर्णय वदलासे, तरी या बाळाचे संभवन, अपूर्व आहे मही कारण, परी असो पूर्ण दैवाने, लाभ झाला तुझ याचा, झाला परी आर्तभूत, जगी म्हणवी का आपुला सुत, काया वाचा बुद्धी सुत, रक्षण करे उचित हे, ऐसे सांगोनी मित्रावरुणी, जाता झाला आपुले स्थानी, येरीकडे नितंबिनी, परमचित्ती तोषली, मग भर्त्रासासी सांगून वर्तमान, तोही हर्षे ऐकून, मग जननी जनकांचे भय पूर्ण, बाळ प्रकरणी फिटले के, जैसे वस्त्र स्पर्शिला साबणी, सकळ मळांची होय हानी, तेवी मित्रावरून वाचे करुणी, सकळ संशय फिटलासे, किंवा गढूळ झाली असता उदक, स्थिरावल्या दावी पवित्र मुख, तेवी त्याचा समूळ धाक, फिटूनी गेला तत्काळ, की दारा सगुण पर, गृही असता गरोदर, परी प्रसूतीचे भय थोर, प्रसूत झाले या फिटतसे, की अनभ्यस्त कासे लागता, परम भय मानी पार होता, परी पार झाली या सकळ चिंता, फिटवणी जाय सरितेची, की अचाट काननी तस्कर भयाते, मार्ग मिळाला भय व्यक्त, परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त, भयापासूनी होदसे, कन्याये मित्रावरुणी, वार्ता ऐकता उभयकर्णी, भयमुक्त होती आनंदोनी, हेलावे चित्तपूर्णत्वे, जैसे दुःख जाऊनी होता सुख, पोसे शरीर दोंदिक, तेवी त्यांचे चित्ती बेला बलाहक, आनंदाचा उदेला, मग ते अतिप्रेमे करून, आशा पाशांचे गुंतले बंधन, मग परमस्नेहाचा खुंट उभवून, गसके घालती त्या सवी, ऐसी यापरी दिवसेंदिवस, परम उदेला लालन पालनास, तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस,
पंचवर्षे लोटले ती षडदश वर्षी भर्तरीनाथ पुण्य झाला वये व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला मग उभयता बसुनी एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्षुनी संबंधा जाती लग्न करुनी बाळाचे ऐसा विचार उभयता करुनी सोडिते झाले क्षेत्रा लागुनी माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोनी मार्ग धरिती तयाचा मार्गी चालता ग्रामोग्रामी भिक्षा करीती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्र घाते मुक्त केला प्राणाते जवळी होते वित्त काही ते हिरोनी नेले तस्करी उपायी जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टित पडिले मग ते पाहुनी रेणुका सती प्रेम कवळुनी देहा निगुती परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा मग ती उभयता स्त्री पुरुष भर्तरीने काष्ठे मिळवणी विशेष अग्नी लावणी उभयतास शोक डोही बुडाला उभयतांचे करिता दहन परी शोक विशोके पोळे प्राण म्हणे आहा तात मातेने कैसे सोडिले काननिया आहा तुम्ही जननी जनक पाहते झाले परत्रलोक या परी महिते माईक कोणी नसे मज लागी आहा जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडुनी आता आई आई म्हणून वाणी बोलावी मी कवणाते आहा जननी तू परम माईक जाणत होती सतृषा भूक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवीत होती सतोयमान तरी मन विनिष्ठूर का केले आहा हृदयी धरुसी करुणी चुंबन वाचे म्हणती बाळ हे ताने ऐसे म्हणून उदकपान करवीत अससी नित्यशा ऐसी माय तू सगन असोनी केले निष्ठुरपण मज ऐशावनी सोडून गेली सकैसी जननीये आहा आता जयसिंग नामी कैसा गेला सीमज टाकुनी आता पृथ्वीवर दैन्यवाणी कोठे राहू निराश्रित आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता तो मुगुटी खोबुनी सदनी येता पाचारुनी मज देशी ऐसा मोह सता पोटी सांडुनी गेलास विपिनी देठी ऐसे म्हणून कर संपुटी वक्षस्थळ पिटी जसे ऐसे रुदन करीत करीत पेटवुनी झाला शांत चित्त परितो तेथुनी न उठे त्वरित प्राण सोडू पाहातसे तो मार्गे करून व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहुनी त्यांचा शोक परमचित्ती कळवळले मग तयापाशी येऊन पुसोनी घेतले वर्तमान वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनीती तयाते म्हणती आगा भाट सुता शोक करिसी अतिवृथा होणार झाले विषम माथा विधी अक्षरे नेमित जरी तू आता करिसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे तरी आता धैर्य करून हित पहावे आपुले आपण संसार करुनी आपुले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुनी कर मग संगे ये घेऊनी मुक्कामावर आणिलासे भरतरी मुक्कामी राहुनी सकळ जन रात्री ठेवूनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण सहज स्थिती वर्ततसे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयाचे काज काज होता तेजपुंज सकळ चाहती आदराने मग आसन वसन भूषणा सहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयाचे या परी व्यावसायिक धान्य भरुनी अति अमूप उज्जैनी शहर अवंतिक
मार्ग धरिला तयाचा, मार्ग सरता वृषभ कटका, येऊनी पोहोचला अवंतिका, तेथे कथेचा रस निका, होईल तो स्वीकारा पुढे, म्हणाल पुढील अध्यायी रस, उगेची मानाल स्वचित्तास, ऐसे तरी न म्हणावे पियुष, चवी घेता कळ येईल, तरी ती कथा सुधारस थोर, वाढी श्रोत्या धुंडी कुमर, मालू ऐसा नामोच्चार, नरहरी कृपे मिरवितसे, स्वस्ति श्री भक्ती कथासार, संमत गोरक्षकाव्य किमयागार, सदा परिसोद भाविक चतुर, चतुर्विंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमः।